पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन दिमाखात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. यावेळी ठाण्याच्या महापौर सौ शर्मिला पिंपळकर गायकवाड आणि उपमहापौर श्री कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेत ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळालाय. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठू माऊलीच्या सानिध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी कालची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कला दालनाला त्यांचे नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता पुत्रांची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकतील. 8 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगेल. तर 9 फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ कथक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवाडा, अभंग आदींचा सुंदर मिलाप फेस्टिवलमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्र प्रदर्शनाचाही समावेश आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा आस्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन उत्सवाचे आयोजक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणाबाबत गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू असून याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्याकडून वेगवेगळी विधाने करण्यात येत आहेत. विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोणते विधान केले होते? दरम्यान आव्हाड यांनी आता विलिनीकरणाबाबत भाष्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आव्हाड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. गेल्या अनेक दिवसापासून उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते, त्यामुळे भेट झाली नव्हती. माझ्या मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबित होती. त्या कामाबाबत निर्णय घेण्यासाठीच मी त्यांच्याकडे गेलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या चर्चेवर त्यांनी सध्या कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. अजून त्यावर चर्चा नाही, निर्णय नाही. आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं. अशा कल्पनांवर राजकारण चालत नाही असे म्हणत त्यांनी तर्कवितर्कांना फाटा दिलाय. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा देण्यात येत असून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते एकटेच निवडून आले होते, त्यामुळे त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतलाय असे ते म्हणाले. ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता महापालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, 5 विषय समित्या गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत या समितीवरील सदस्यांची निवड करून त्या गठीत केल्या जाणार आहेत. तसेच या सभेत विरोधी पक्ष नेत्यांची निवड होणार आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5 व शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आले. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. निवडणूक निकालानंतर महिन्याभरात कोकण विभागीय आयुक्तांकडे पक्षातील नगरसेवकांची गट नोंदणी करणे बंधनकारक असते. यामुळे सर्वच पक्षांनी कोकण विभागाकडे गट नोंदणी केले. ठाणे महापालिकेत
131 पैकी 104 नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचे आहेत. या पक्षापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीसह MIM पक्षाचे नगरसेवक एकत्र येऊन आघाडी स्थापन करतील, जेणेकरून त्यांचे इतर समित्यांमध्ये संख्याबळ वाढेल अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र गट नोंदणी केले. गट नोंदणी करण्याची मुदत अद्याप संपुष्टात आलेली नसल्यामुळे तिन्ही पक्षापुढे आताही एकत्र येऊन आघाडी स्थापन करण्याचा पर्याय खुला आहे. असे असले तरी महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, 5 विषय समित्या गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मध्य प्रदेश येथून देशी बनावट पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सेहिल बेग, शोराब बेग मिर्झा या 20 वर्षीय तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून 4 देशी बनावटी पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला असून त्याची किंमत 4,08,000 रुपये आहे. त्याला येत्या 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले. भिवंडी मानकुली नाक्याकडून डोंबिवली बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला 2 फेब्रुवारी रोजी अटक केले. त्यांच्या अंगझडती 4 देशी बनावटी पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसे असा ऐवज मिळून आलाय. तसेच त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले असून तो मध्य प्रदेश जिल्हा बीड येथे राहणार आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाचे कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 237/1, 3/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले देशी बनावट पिस्तूल कोणाकडून आणले, कोणास विक्री करणार होते या अनुषंगाने त्याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त जाधव यांनी सांगितले. ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप आधारित टॅक्सी व दुचाकी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या चालकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले. या संपाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले असून संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीत धरू नये असे त्यांनी म्हटले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबतचा जुना अनुभव सांगत सहकार्य आजही कायम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राज ठाकरे यांना भेटलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे संख्याबळ कमी होते. भाजपासोबत युती असूनही बहुमत नव्हते. त्यावेळी मनसेचे 8 नगरसेवक ठाणे महापालिकेत होते अशी आठवण त्यांनी सांगितली. राज ठाकरे हे स्वतः ठाण्यात आले होते आणि शिंदे यांच्या तसेच माझ्या विनंतीवरून त्यांनी महापौर पदासाठी आम्हाला सहकार्य केले.
त्या काळात हरिश्चंद्र पाटील महापौर झाले. त्यामुळे मनसेचं सहकार्य आम्हाला कालही होते, आजही आहे आणि भविष्यातही राहील याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी म्हटले. ओला, उबेर, रॅपिडोच्या चालकांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या संपामुळे सामान्य लोकांचे हाल होणे योग्य नाही. राज्य शासनाकडून त्यांना नेमकी कोणत्या बाबतीत मदत हवी आहे, काय अपेक्षा आहे त्यांनी स्पष्टपणे सांगावे. तर सर्व बाबींमध्ये राज्य शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील. या संपूर्ण प्रक्रियेत RTOचे अधिकारी चालक संघटनांच्या संपर्कात असून भविष्यात काही अडचणी किंवा प्रश्न उद्भवल्यास ते सोडवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असेल. तसे ओला, उबेर, रॅपिडोचे मालक जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील, चालकांवर अन्याय करत असतील तर त्यांच्यावरही राज्य शासन योग्य ती कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.